नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला लाल माठाची भाजी बनवून दाखवते। आता मी माठ काढायला जाते। मी लाल माठ कापून घेते। होत नाही पर खूप आले ढमालेपूर खूप आले। भाजी पण आली ना ढमालेपूर खूप। ही ढमाले पिकली की खातात। आम्ही तो वाढू देत नाही त्या ढमाल्यांना। ताजी ताजी भाजी आहे, बिगर खताची भाजी आहे आमची। खतबीत आम्ही काय मारलेलं नाही। लोक खत मारतात, खतबीत काही नाही आमच्या भाजीला। हे पोरी माझ्या मुंबईतून आल्या होत्या, त्या भाजी झाली नव्हती द्यायला। आत्ता भाजी झाली। दोन दिवस लाकडं आणलेली। आता तर जवळची लाकडं येत नाही, इथे मग आम्ही 3-3 पेने करून लाकडं आणत होतो। पेनी म्हणजे काय असतं ही? पेनी मध्ये अर्ध्यात उतरून ठेवायची आणि परत आणायला जायचं। आणि मग ते आणायची कधी? आणि मग दुसऱ्या टायमाला आणायची। जमलं दुसऱ्या दिवशी जायचं मग आणायला। आता ही जवळची लाकडं येत नाहीत। आता ही ठेवून देते भाजी। म्हणजे मुंबईला मुलींना घेऊन जाईल। आता मुंबईला जाईन तेव्हा। इथे गवत आले, जर काढून घेते। नाचणार उठलाय म्हणजे नाचणार उठली नाही, काढत नाही तो। काल पाणी घातलं तेव्हा पडले असेल। एवढी भाजी काढली तर झाली। आम्ही माठ धुवून घेतलाय। आता मी कापून घेते। कोवळी भाजी एकदम। देठं बिठं मी सर्व घेते।
आई पौष पौर्णिमेला देव कुठे जातात? अगं पौषपौर्णिमेला देव वेटीला जातात. वेटीला म्हणजे? देवांची सभा. गणपती बाप्पा इथे राहतात, बाकीचे सर्व देव सभेला जातात. परत कधी येतात? माघ पौर्णिमेला येतात. शिमगा पौर्णिमाला खेळणार. आता आपली भाजी कापून झालेली आहे. बघा आता ही मी कढई ठेवून देते. आता ही मी तेल टाकून घेते. आता ही लसूण टाकून घेते. आता ही मिरची टाकून घेते. कांदा टाकून घेते. आमच्याकडे कांदा आणि लसणीवर पालेभाजी बनवतात. तुमच्याकडे कशा बनवतात पाला कमेंट करून सांगा. आता मी भाजी टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकून घेते. हळद टाकून घेते. ही भाजीला पाणी अजिबात टाकायचं नाही. हे बघा पाणी सुटलं. याची वाफ याच्यावर शिजवायची बिगर पाणी वगैरे. आता हे मी खोबरं टाकून घेते. हे ओलं खोबरं आहे किसून घेतलेलं. आता आपली भाजी झालेली आहे. आता मी उतरून घेते. लाल मटारची भाजी तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आवडल्यास कमेंट करून सांगा.